परतीच्या प्रवासात पर्यटकांचे हाल होत आहेत। अलिबाग बस स्थानकात मोठी गर्दी झालेली आहे। शनिवार रविवार सुट्टीचा आनंद लुटून परतणाऱ्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे। अलिबाग बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेत तासनतास उभं राहावं लागतंय। बसेसची संख्या कमी असल्यानं जादा बस सोडणं अवघड होऊन बसलंय। जलवाहतुकीचं बुकिंग फुल झाल्यानं त्याचा भार एसटी वाहतुकीवर पडल्याचं दिसत आहे। वैतागलेले प्रवासी जादा पैसे देऊन खासगी वाहतुकीचा पर्याय अवलंबत असल्याचं पाहायला मिळत आहे। अलिबागहून परतीच्या प्रवासात पर्यटकांचे हाल होत आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल। यावेळी पर्यटकांचे हाल होताना पाहायला मिळत आहे। आता जर बघितलं तर अलिबाग एसटी स्टँड मध्ये पर्यटकांची तोबा गर्दी झालेली आहे। विशेषतः अलिबाग ते पनवेल मार्गावरती जादा बसेस सोडण्याची गरज असताना जादा बसेस उपलब्ध नसल्याने काही प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतोय आणि प्रवाशांना 2-2 तास एका बससाठी वाट बघत थांबावं लागतंय। हजारो पर्यटक जे आलेले आहेत त्यामुळे इथं कोंडी झालेली आहे। त्याचबरोबर ज्या बसेस पनवेलकडे गेलेल्या आहेत त्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या आहेत, त्यामुळे बसेसची आणखी कमतरता भासते आणि त्यामुळे पर्यटकांना आता खासगी वाहतुकीचा पर्याय शोधावा लागतोय। दुसरीकडे जलवाहतूक जी आहे ते जलवाहतुकीचंही बुकिंग फुल झालेलं आहे, कारण त्यांना सीमित बसेस असतात, सीमित बोटी असतात, त्यामुळे त्यांना पर्याय नसतो आणि त्यामुळे या बोटी सुद्धा कमी पडतायत आणि एकूणच आपण बघतोय आता परतीच्या प्रवासात पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। अक्षरशः तिथला वाहतूक निरीक्षक असतील किंवा त्यांच्याशी उपयोग सुरू आहे आणि आता हा प्रवास कसा करायचा त्यासाठी पर्यटकाचा तिष्ठत बसलेला आहे। रुबीना, निश्चित धन्यवाद प्रफुल्ल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय अलिबाग एसटी बस स्थानकात प्रचंड गर्दी झालेली आहे। पनवेल बससाठी कित्येक तास प्रतीक्षा या पर्यटकांना करावी लागते। मुंबईला परतत असताना पर्यटकांना हा मोठा त्रास सहन करावा लागतोय। ही दृश्य आपण पाहतोय अलिबाग बस स्टँडची ही दृश्य।